मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मंगळवार. मी काल कुठलाही व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण मला सर्दी खोकळा अजून पाहिजे तसं बरा झाला नाही आहे आणि थोडं ना असं तुम्हालाही माहितीच असेल की सर्दी खोकळ्यामुळे आपण जेव्हा खोकतो, सर्दीमुळे आपला हा जो वरचा जो भाग आहे डोक्याचा तो खूप दुखतो. तर मी काल पूर्ण दिवस आराम केला होता. आम्ही सगळ्यांनीच आराम केला होता कारण शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस आमच्या सगळ्यांची खूप दगदग झाली होती. शुक्रवारी तर पूर्ण मकर वगैरे म्हणजे सगळं डेकोरेशन केलं. त्यानंतर मग गणपती बाप्पांसाठी हार केले कारण खूप जण म्हणजे गणपती बाप्पांसाठी बाहेरून हार विकत आणतात. पण आई म्हणजे पप्पा स्वतः फुलं आणतात दादरवरून किंवा कल्याणवरून. कल्याण मार्केटला जो फुल मार्केट आहे तिथून किंवा दादरला जो फुल मार्केट आहे तिथून आणतात आणि मग म्हणजे 1-1 किलो असे आणतात. म्हणजे 1 किलो झेंडू, 1 किलो येल्लो झेंडू, 1 किलो ऑरेंज झेंडू, त्यानंतर पाव किलो ती जी सफेद फुलं असतात, खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं 1-1 किलो, अर्धा किलो असे आणतात. आणि त्यानंतर मग आई अधिष्ठानामध्ये त्यानंतर हे जे आपलं गणपती बाप्पांसाठी बाहेर जो दरवाजाला आपण हार लावतो तो, तर आई घरातच हार बनवते आणि तेच हार आम्ही गणपती बाप्पांना हे करतो. तर आणि गणपती ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी मला असं वाटतं की 5 हार लागतात घरामध्ये. दुसऱ्या दिवशीसुद्धा 5 हार लागतात, असे 10 हार आई करून ठेवते. तर तेच फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी डेकोरेशन, त्यानंतर मग हार बनवा, त्यानंतर मग 21 दुर्व्याच्या जुड्या करा, खूप सारी तयारी असते. त्यानंतर आपली तांदळाची भांडी घासून ठेवा, फ्रूट्स वगैरे खूप सारी तयारी असते ती आपल्याला करावी लागते एक दिवस अगोदर. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं पूजन असतं. त्या दिवशी त्यांना 5 पक्वान्नाचं नैवेद्य दाखवायचं असतं. प्लस पाहुणे येतात दर्शनासाठी, त्यांच्याशी छान मस्त गप्पा वगैरे मारायच्या, त्यांना फराळ वगैरे द्यायचा. दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन असतो, त्याची सगळी तयारी, त्याला प्रसाद दाखवा वगैरे, खूप साऱ्या तयारी असतात आणि त्यामुळे 3 दिवस खूप थकलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे म्हणून आम्ही सोमवारी सगळ्यांनी थोडा आराम केला. आणि खरंच सांगतो की आम्ही जे रात्री जवळजवळ किती माहिती आहे का 1 वाजता विसर्जन करून आल्यानंतर रविवारी आम्ही जे विसर्जन करून आलो, तर मला असं वाटतं की आम्ही 1-1.5 वाजता झोपलो. जे झोपलो ते सकाळी 8 वाजता झोपलो. 8 वाजता सगळं आरामात केलं आणि खूप आराम केला कारण आराम करण्याची खूप गरज होती सगळ्यांनाच. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आईचे आणि पप्पांचे आभार मानावे तेवढेच कमीचे आहे कारण आईचं ऑपरेशन झालेलं असताना त्यातल्या त्यात आई उभी होती आणि त्यात आई सगळी काही तयारी केली होती. आणि पप्पांनी सुद्धा म्हणजे दादरला जाऊन फुल मार्केटमध्ये जाऊन फुलं वगैरे आणली, सगळी पप्पांनी अरेंजमेंट केली होती. म्हणजे बोलतात ना, आई पप्पांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आज आहे मंगळवार आणि तुम्हालाही माहिती आहे की आपण श्रावण सोडतो. आम्ही 1 महिना श्रावण पकडला होता आणि श्रावण कधी सोडला जातो, जेव्हा आपण गणपती बाप्पांना, ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात आणि आपण जेव्हा गणपती बाप्पांना जास्वंदाचं जे लाल फूल वाहतो तेव्हा आपला श्रावण सुटतो. तर आम्ही सगळ्यांनी ज्या दिवशी गणपती बसले त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी लाल फूल वाहिलं होतं. जास्वंदाचं नाही पण गुलाबाचं लाल फूल वाहिलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं. काल होतं सोमवारी आम्ही खात नाही. सोमवार, गुरुवार आणि शनिवार या 3ही दिवस नाही खात. बाकी हा मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि गुरुवार या 4ही दिवशी खातो. तर आज आहे मंगळवार. तर तेच आता आम्ही चाललेलो आहोत. तर आज छान मस्त चिकन सँडविच आणि मग चिकन अंडा करी आणि म्हणजे राईस असणार आहे. हां, त्याने चीज सँडविच खाणार आहे. तर असं होतं, कसं होतं दाखव.
असं होतं हां. ज्ञानेशनी म्हणजे ना ज्ञानेश नॉनव्हेज खात नाही. जर त्याने नॉनव्हेज खाल्लं तर त्याला कसं होतं ज्ञानेश दाखव. हां बक्का बक्का होते ना. तर तेच आता मी आणि आई आणि पप्पा तर नाहीच खात. दुसरी गोष्ट ज्ञानेश नाहीच खात, फक्त मी आणि आई आम्ही दोघंच खातो. त्याने सध्या बंद कर, उघडू नकोस. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज छान मस्त आम्ही चिकन सँडविच करणार आहोत आणि हां चीज सँडविच. तर चिकन सँडविच प्लस चीज सँडविच आणि त्यातल्या त्यात अंडा चिकन अंडा करी आणि त्यासोबत राईस असणार आहे. आजचं असं सगळं जेवणाचा बेत आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. खरं म्हणजे इथे एक आशापुरा म्हणून एक ज्वेलरी शॉप आहे, म्हणजे सोनाराकडे चाललो आम्ही. माझे जे कानातले आहेत ना त्याचा पाठीमागचा दांडा तुटलेला आहे आणि आईची जी वेल आहे ना त्याचं पण ते थोडं ना तुकडा पडला आहे, तर त्याला डाग लावायचा आहे. तर आणि त्याच साईडला चिकन शॉप आहे. तर आधी आम्ही त्या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊ, आवाज करू नको, आणि मग ते काम झाल्यानंतर मग येताना चिकन वगैरे घेऊन येऊ. तर आता वाजलेले आहे 11:30. येताना उशीर होईल पण ठीक आहे, आज सगळं आरामात आहे. कारण आज मंगळवार आहे आणि उद्या बुधवार आहे. तर आम्ही आज आणि उद्या 2 दिवस खाऊ शकतो. तर चला आता जाऊया, पटापट आता आम्ही निघतो. आवाज नको करू. गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. दोपहर में को तो बोले हाय बोले हाय में तो के गए को ये बोले नाम कोई बोले हाय बोले अदुन रात में कुछ बोले बाय बोले. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. काय अगं तो आज चीज सँडविच खाणार आहे. दात बघितलं दात इथे किती काय झालं ते काय नाही झालं. आई ऐक ना, आई आई इकडे बघ ना, दमलेस ना जा. मला तर एक कंटाळा येतो बाहेर निघायचा. मला जाऊ जे काम आहे ते करायला नको. तर आता आम्ही जाऊन आलेलो आहोत. तर तुम्ही बघा येताना मी काय काय आणलेलं आहे. ब्रेड आणलेला आहे, मेयोनीज आणलेला आहे, कारण ज्ञानेशला ब्रेड मेयोनीज खायचं आहे. इथे मी 1 किलो चिकन आणलेलं आहे आणि 1 डझन अंडी आणलेली आहेत. आता इथे मला चिकन सँडविच करायचं आहे, त्यासाठी मी त्या कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे आणि इथे मी 2 अंडी फोडून छान मस्त असं ऑमलेट काढून घेतलेलं आहे. तर लगेच आपल्याला पूर्णपणे ऑमलेट करून घ्यायचं नाही, तर याची भुर्जी करायची आहे. तर छान मस्त आपल्याची भुर्जी करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकतात की हळूहळू आपली भुर्जी छान मस्त होत आलेली आहे. आणि जशी भुर्जी होते ना तशी स्पूनच्या साहाय्याने चमच्याने छान मस्त याचे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे आपली ही भुर्जी तयार झालेली आहे. तर ही भुर्जी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता इथे मी काही असे सॉफ्ट पीस घेतलेले आहेत 5 ते 6. आता मी ह्या कढईमध्येच हे पीस असे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत आणि ॲड करून झाल्यानंतर वरतून थोडे असे मीठ असं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मला म्हणजे आईला 2 आणि मला 2 असेच मला 4 सँडविच करायचे आहेत. त्यासाठी मी ते हे जे चिकनचे सॉफ्ट पेस्ट कमी ॲड केलेले आहेत. तुम्हाला जास्त हवे असं तुम्ही जास्त ॲड करू शकतात. मीठ ॲड करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे 10 मिनटं. तर तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे. आपलं इथं चिकन छान मस्त वाफलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, स्पूनच्या साहाय्यानेच आपल्याला या चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत चिकनचे. आणि इथे मी ह्याच कढईमध्ये एका साईडला ऑइल ॲड केलेलं आहे. त्या ऑइलमध्ये आपल्याला थोडं लसूण टेचून ॲड करायचं आहे. लसूण टेचून ॲड झाल्यानंतर थोडं तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि थोडं तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला ॲड करायचा आहे. तो सुद्धा आपल्याला छान मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि फ्राय करण्यापूर्वी आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे कांदा लवकर शिजतो मिठामुळे.
तर इथे छान मस्त आपलं हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि कांदा छान मस्त फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, गरम मसाला ॲड करायचा आहे. आणि तुम्हाला यामध्ये हवे ते मसाले तुम्ही ॲड करू शकतात. मी इथे अगदी सिंपल अशा पद्धतीने चिकन सँडविच करते आणि सिंपल चिकन सँडविच खूप ऑसम आणि एकदम सही लागतं. आता आपल्याला छान व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय करून झाल्यानंतर सगळं एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला हे जे आपण अंड्याची भुर्जी करून घेतली होती ती ॲड करायची आहे. आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपली चिकन सँडविच करण्यासाठी जे स्टफिंग हवं होतं ते स्टफिंग तयार झालेलं आहे. आणि मी कांदा शिजतानाच यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू शकतात. इथे काही मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर आपल्या या ब्रेडच्या स्लाइसला दोन्ही साईडने छान मस्त तूप लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे स्टफिंग आहे हे या ब्रेडवरती ठेवायचं आहे. आणि या ब्रेडवरती हे स्टफिंग ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. आणि दुसरा ब्रेड ठेवून झाल्यानंतर इथे मी हा भिड्याचा तवा घेतलेला आहे. आणि यावरती आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे. आणि या तुपामध्ये हा जो सँडविच आहे छान मस्त खरपूस असा फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि स्पूनच्या साहाय्याने छान मस्त आपल्याला दाबून दाबून हा सँडविच फ्राय करून घ्यायचा आहे. आणि या सँडविचचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपले सिंपल अशा पद्धतीने चिकन सँडविच तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी फक्त एकच चिकन सँडविच कट केला होता, बाकी आम्हाला अशा अख्खेच्या अख्खे खायचे आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. हे खूप छान ऑसम आणि एकदम सही लागतं. नक्की ट्राय करून बघा. आणि इथे मी ज्ञानीसाठी चीज मेयोनीज सँडविच केलेला आहे. तर आणि त्याला ते खूप आवडतं. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि आपल्याला थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं आहे. आणि हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही दह्याचासुद्धा वापर करू शकतात. पण इथे मला अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने चिकन अंडा करी करायची आहे. म्हणजे चिकन अंडा रस्सा करायचा आहे. म्हणून मी अगदी सिंपल पद्धतीने हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण, टेचलेलं लसूण ॲड करायचं आहे. टेचलेलं लसूण ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा ॲड करायचे आहेत. अगदी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि इथे मी पुन्हा एकदा हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करते. आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात, कमी जास्त. पण मला इथे खूप कमी तिखट हवं आहे, म्हणून मी इथे कमी लाल तिखट ॲड करणार आहे. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. अगदी थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी ॲड करायचं आहे. छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, हे जे वाटण आहेत आपल्याला हे वाटण ॲड करायचं आहे. तर हे जे वाटण आहे, तर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, खोबरा आणि हळद, थोडी लाल तिखट आणि काजू, हे मी सगळे कढईमध्ये छान मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. थोडं पाणी ॲड करून थोडं शिजून घेतलेलं आहे. आणि मग ग्राइंडरमध्ये मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. असं हे मी वाटण केलेलं आहे. आणि आता हे वाटण मी
हा पण कांदा टोमॅटो खूप छान मस्त बारीक शिजलेला आहे. आता हे आपल्याला कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की हे जे वाटण आहे तर म्हणजे ज्या दिवशी मी छोले केले होते तर त्याचं थोडं वाटण होतं, तेच वाटण मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं होतं. मी त्याच वाटणाचा वापर केलेला आहे. आणि जर तुम्हाला वाटण करायचंच असेल तर तुम्ही आलं लसूण मिरची आणि खोबरं आणि जिरं याचं वाटण करून ते सुद्धा तुम्ही वाटण ॲड करू शकतात. तर इथे मी छान व्यवस्थित हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी झाकण थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून अगदी 10 मिनटं मी हे वाटण शिजून घेणार आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण शिजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत आणि आपलं हे वाटण छान मस्त शिजलेलं आहे आणि छान मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे वाटण केलेलं आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मी यामध्ये पाणी अजिबात वापर केलेला नाही आहे आणि मी गॅस बारीक केलेला आहे, म्हणजे मंद गॅसवरती आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगेल की चिकन नंतर म्हणजे पाणी सुटतो नंतर चिकनला. तुम्ही बघू शकतात पाणी मी अजिबात ॲड केलेलं नाही तरीसुद्धा या चिकनला पाणी सुटलेलं आहे. आणि मी मंद गॅसवरती साधारणपणे 25 मिनटं मी हा चिकन शिजून घेतलेला आहे. तर मी पुन्हा एकदा थोडा गॅस मोठा करून घेणार आहे, अगदी 5 मिनटं. आणि 5 मिनटानंतर पुन्हा मी गॅस बारीक केलेला आहे आणि मी पुन्हा अगदी 5 मिनटं मंद गॅसवरती हा चिकन शिजून घेणार आहे. कारण तो रस्सा आहे ना, म्हणजे जे चिकनला जो पाणी सुटले तो खूप जास्त पाणी सुटलेला आहे ना, म्हणून मला तो पाणी थोडा आटून घ्यायचा आहे. आता झाकण काढून घेतलेलं आहे. 5 मिनटं झालेले आहेत. आता गॅस मोठा करून मी पाणी पूर्णपणे आटून घेणार आहे. मला अगदी जाडसर रस्सा हवा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे हळूहळू हा जो रस्सा आहे जाडसर होत चाललेला आहे. आणि जेव्हा चिकन पूर्णपणे थंड होतं ना तेव्हा तो रस्सा अजूनच जाड होतो. त्याच्यामुळे आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असा आपला रस्सा ठेवायचा आहे. तर इथे बऱ्यापैकी हा रस्सा छान मस्त असा जाड झालेला आहे. तर इथे मी हा गॅस बंद केलेला आहे. हा रस्सा थंड झाला ना की म्हणजे जाड होऊन जाईल, म्हणजे घट्ट होऊन जाईल हा. तर आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी 4 अंडी बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहेत. आणि इथे मी अंडी बॉईल करून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता ही बॉईल केलेली अंडी आपल्याला ह्या चिकनमध्ये ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जो साईडचा जो रस्सा आहे तो मी या बॉईल अंड्यावरती मी ॲड करणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की ही म्हणजे हे चिकन रस्सा आहे तो थंड झालेला आहे आणि छान मस्त असा घट्ट झालेला आहे. तुम्ही राईस बरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर तुम्ही खाऊ शकतात. खूप छान टेस्टी असं. इव्हिनिंग गाईस, संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही इथे बघू शकतात की हे जी मशीन आहे तर इथे पप्पा छान मस्त गाणी ऐकतात ना पप्पा. हो, जुनी गाणी नाही पप्पांना. ज्ञानेश काय जुनी गाणी ऐकतात. आणि ज्ञानेशला कामच आहे, दिवसभर लुटकी वाजवत असतो ना. तर ही मशीन आहे. तर आईने याच्यामध्ये 5 किलो गहू दळलेले आहेत. तर अजून आई आता 5 किलो
गहू दळणार आहे. नाही. आणि इथे आईने 5 किलो गहू दळलेले आहेत आणि हे आईने मला माझ्यासाठी दिलेत नाही. त्यानंतर इथे टी व्ही चालू आहे. कुठली सिरियल ठरलं तर मग ही सिरियल चालू आहे. आणि आता 9:45 वाजलेत आणि तुम्हाला दाखवते. आईने आता 5 किलो गहू दळले होते. आता आई हे 5 किलो हातून हे 5 किलो गहू दळणार आहे. आणि ही आई 5 किलो चण्याची डाळ आहे ना आई? हां, तर ही डाळ पण दळायची आहे. तर ही जी डाळ आहे ना थोडी हलकी अशी चिवट लागते. तर आई पंख्याखाली आधी सुकवणार आहे आणि उद्या सकाळी दळेल. तर तुम्हाला ही माहिती आहे आता दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळीमध्ये आपला बेसन पीठ लागतंच शेव वगैरे करण्यासाठी, शेव बुंदी वगैरे करण्यासाठी. तर तेच, तर आई 2.5 किलो पीठ घेईल आणि 2.5 किलो मी पीठ घेईल. आणि ना खूप फरक पडतो ह्या डाळीमध्ये दळून. आपण जेव्हा ही डाळ दळून घेतो ना खूप फरक पडतो. 5 किलो डाळ असेल तर 6 किलो बेसन पीठ आरामात होतं. थोडं जास्त बेसन पीठ पडतं. हा एक आपला फायदा असतो. तेच बोल हां ना. तेच. आणि आई मला आहे ना दरवर्षी म्हणजे प्रत्येक महिना नाही म्हणजे जेव्हा माझी पिठं संपतात ना तेव्हा मी गणपतींना येते तेव्हा आणि मे महिन्यात जेव्हा येते ना तेव्हा मला आई दळणं देते. गव्हाचं पीठ देते आणि तांदळाचं पीठ देते. मला हे 5 किलो गव्हाचं पीठ 4 ते 5 महिने आरामात होतं. बघू शकता छान. आणि कसं आहे ना जर घरामध्ये समजा पिठाची मशीन असेल, गिरणी असेल तर खूप छानच आहे. आणि ही जी मशीन आहे ना ही एकदम बेस्ट आहे. म्हणजे ना ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही दळण दळू शकतात. तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे, डाळ वगैरे एकदम सही आहे. आता आईने ते घेतले घावणे काढायला नाही. आणि आईने 15 मिनिटापूर्वी हे घावण्यांचं पीठ भिजत ठेवलं होतं. बाकी आम्हाला हे चिकन आहे. आम्ही सकाळी चिकन सँडविच खाल्ला होता. एक चिकन सँडविच खाल्ला ना 1 किंवा 2 तर पोट भरून जातं ना आई? कारण ते खूप कामच होते. हां, 2मध्ये पोट भरून जातं. मी 4 चिकन सँडविच केले होते. त्यासाठी चीज मेयोनीज सँडविच केलं होतं आणि तो खाल्ला. त्याच्यामुळे मी चिकन आता संध्याकाळी म्हणजे 4:30-5 वाजता मी चिकन बनवला होता. तर चिकन करी तयार आहे. तर ती आम्ही घावण्यांबरोबर खाणार आहोत. आणि पप्पांसाठी ते छान मस्त सांबार आहे. पप्पांना सांबार बरोबर पप्पा हे खाणार आहेत, घावणे खाणार आहेत. तर ज्ञानेशने आता मगाशीच पुन्हा चीज मेयोनीज सँडविच खाल्लेला आहे. चीज नाही भेटला, फक्त मेयोनीज आणि ब्रेड आणि मेयोनीज खाल्लं आहे. त्याला भूक लागली तर थोडं खाईल. ठीक बघू राहिला त्याच्यात.